नमस्कार, मी मृणाल वाघ. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आज आषाढी एकादशी, त्याच निमित्ताने आपण वांद्रे पश्चिम येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आलो आहोत. या मंदिरात आषाढी एकादशीच्या दिवशी श्रींची महापूजा अभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. इतकंच नव्हे तर परिसरातील भजनी मंडळ आणि भक्तगण आपापल्या दिंड्या घेऊन मंदिरात येतात. या मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत या मंदिराचे अध्यक्ष श्री घनश्याम वाघ. हे जे मंदिर आहे हे याला आता यावर्षी 85 वर्ष पूर्ण झालेत. या मंदिराचा इतिहास असा आहे की या ठिकाणी जे आता आपण मंदिर बघतोय इथे पूर्वी तलाव होता आणि हा तलाव असल्यामुळे जी आपली ट्रॅफिक होती ती माहीमवरून पूर्ण असा वळसा घालून नंतर खारला जात होती. तर त्यावेळी 1930 साली ब्रिटिश सरकारने असा विचार केला की जर हा रस्ता असा सरळ माहीमवरून आणला तर ट्रॅफिक सोयीचं होईल आणि लोकांना सुविधा मिळेल. तेव्हापासून मग ब्रिटिश सरकारने हा तलाव बुजवायला सुरुवात केली आणि हा बुजवल्यानंतर आता हा जो एसवी रोड दिसतोय आणि ही जी मंदिराची आणि आजूबाजूची आपल्याला इमारती दिसतात आहे ह्या त्यावेळी प्लॉट केले गेले आणि 1930च्या आसपासच हे नाभिक समाजाचं मंदिर आहे. नाभिक समाज इकडे हा फार मोठ्या प्रमाणात होता, परंतु तो दुसऱ्या देवळामध्ये मंदिरामध्ये त्यांचे कीर्तन प्रवचन किंवा हरिपाठ असं करायचा. त्यावेळी मग त्यांना असं वाटलं का आपलं स्वतःचं मंदिर का नको, आपण दुसऱ्याच्या मंदिरात का करायचं. आणि जेव्हा 1936 साली हा पूर्ण भराव टाकून झाला, ही जागा रिक्लेम केली गेली आणि प्लॉटिंग झालं, त्यावेळी मग आपल्या समाजाचे त्यावेळेचे जे असे प्रतिष्ठित माणसं होती त्यांनी कलेक्टरला विनंती केली की ह्या ठिकाणी अशी जागा झालेली आहे आणि आम्हाला मंदिर म्हणजे बांधायचं आहे, तर आमच्या मंदिरासाठी जागा मिळू शकेल का. तर त्यावेळी कलेक्टरने हो म्हटलं आणि 1000 रुपयामध्ये आज जो आपण हा मंदिर परिसर बघतोय त्यावेळी 1000 रुपयामध्ये आपण नाभिक समाजाने ब्रिटिश सरकारकडून विकत घेतलेले आहे. आणि 1936 साली हे झाल्यानंतर 4 वर्षामध्ये या पूर्ण मंदिराचं बांधकाम झालं आणि पौष वद्य पंचमी या दिवशी श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे आपण पौष वद्य पंचमी हा श्रींचा वर्धापन दिन साजरा करतो आणि या मंदिरामार्फत गेल्या 85 वर्षापासून अनेक धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करण्यात येतात. आणि हा आषाढी एकादशीचा सोहळा अतिशय भव्य प्रमाणात या ठिकाणी लाखो भक्तांच्या उपस्थितीने साजरा केला जातो. तसाच कार्तिकी एकादशी, देवाचा वर्धापन दिन आणि इतर सगळे कार्यक्रम जसे हनुमान जयंती, रामनवमी, दत्त जयंती, महाशिवरात्र, गुरुपौर्णिमा, जन्माष्टमी असे सगळे कार्यक्रम या मंदिरामार्फत इथे केले जातात. लोक अतिशय भाविकतेने या ठिकाणी येतात. या ठिकाणी लोकांना आल्यानंतर ही अनुभूती अनुभवायची असते. मंदिरात आल्यानंतर माणसाला जे हवं असतं ते ह्या ठिकाणी मिळतं. त्यामुळे भाविक अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीने या ठिकाणी येतात.